हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू संगीताज किचन वाइब्स. संगीताज किचन वाइब्स मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. चला तर बघूया आजची रेसिपी कुठली ते. आज आपण दिवाळीसाठी पहिला पदार्थ शंकरपाळीचा अशा प्रकारे करणार आहोत. चला तर बघूया काय काय साहित्य लागतं ते. तर आज आपण दिवाळीच्या फराळाचे पदार्थाची रेसिपी दाखवणार आहोत. दिवाळी स्पेशल, आता दिवाळी आलेली आहे जवळ, तर दिवाळीचा पहिला पदार्थ मी दाखवत आहे शंकरपाळी. तर शंकरपाळीसाठी काय काय साहित्य लागतं ते बघूया. तर मी इथे या वाटीच्या मेजरमेंटनुसार 4 वाट्या मैदा घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता, मी तो चांगला स्वच्छ करून चाळून वगैरे घेतलेला आहे 4 वाट्या. तर ह्याच वाटीचं प्रमाण घ्यायचं आपल्याला. 1 वाटी दूध, पाऊण वाटी तूप घेतलेलं आहे आणि 1 वाटी पिठी साखर, 2 टीस्पून 2 आपले पोहेचे चमचे बारीक रवा घेतलाय 0 नंबरचा आणि चवीनुसार मीठ. तर एवढं साहित्य आपल्याला लागणार आहे. आपल्याला जर जास्त प्रमाणात करायचे असेल तर तुम्ही वाटीचं प्रमाण मोठं घेऊ शकता आणि त्यानुसार अगदी परफेक्ट 4 वाट्यांचंच प्रमाण घ्यायचं. म्हणजे 4 वाटीनुसार 1 वाटी दूध, 1 वाटी पिठी साखर आणि पाऊण वाटी तूप, हे परफेक्ट प्रमाण आहे शंकरपाळीचं. मग त्यानुसार तुम्हाला किती कमी करायचं जास्त करायचं हे तुम्ही करू शकता, पण प्रमाण अगदी हेच परफेक्ट आहे. मग मोठी वाटी घ्या, छोटी वाटी घ्या, 4 वाट्यांचंच प्रमाण. 4 वाटीला 1 वाटी दूध, 1 वाटी पिठी साखर, पाऊण वाटी तूप, असंच प्रमाण. चवीनुसार मीठ आणि 2 चमचे आपला रवा बारीक 0 नंबरचा, असं आपण करणार आहोत. तर चला तर बघूया. आता मी इथे चाळून घेतलेला आहे मैदा 4 वाटी. तर सर्वप्रथम आपल्याला दूध आणि पिठी साखर विरघळून घ्यायची आहे, गॅसवर मेल्ट करायचे आहे. तर आपण सर्वप्रथम दूध घेऊया एका भांड्यामध्ये. एक वाटीचं प्रमाण, त्यात ही पिठी साखर आहे आपली 1 वाटी, ती घालूया. ती सुद्धा मी चाळून घेतलेली आहे, गुठळ्या वगैरे सगळ्या तिच्या मोडून घेतल्या मी आणि चाळून घेतली मी. आता ही आपल्याला फक्त किंचित आपल्याला कोमट करायचंय, खूप आपल्याला कडकडीत करायचं नाहीये. हे फक्त आपल्याला आहे ना कोमट अगदी विरघळून घ्यायची आपल्याला. तर हे आपण करून घेऊया गॅसवर. तर आपण दूध चांगलं अगदी खूप पण गरम नाही करायचं, आपली साखर विरघळेपर्यंतच गरम करायचं आहे. तर ते आपण करून घेतलेलं आहे. तर आता आपण हे काढून घेऊया आणि आता आपण तूप कडकडीत गरम करणार आहोत तडका पॅन मध्ये. आता आपल्याला मैद्यामध्ये आपण 2 चमचे जो बारीक रवा घेतला होता 0 नंबरचा, तो घालूया. चवीनुसार मीठ घालूया आणि हे चांगलं आपण एकत्र करू. वेलची पावडर घालून घेऊया अर्धा चमचा, त्याने फ्लेवर चांगला येणार आपल्या शंकरपाळीला. आणि तूप आपल्याला वितळवूनच आपल्याला मोजायचं आहे, घट्ट तूप आपल्याला घ्यायचंच नाही, मेल्ट करायचंय मग ते पाऊण वाटी आपल्याला पाहिजे, घट्ट तूप नाही हवं. आता आपलं तूप पण चांगलं कडकडीत गरम झालेलं आहे. आता आपण गॅस बंद करू आणि चांगलं कडकडीतच मोहन घालून घ्यायचं आहे तुपाचं. आणि चांगलं आपण बघू शकता तुम्ही. आता हलवून घेऊया आपण चमच्यानेच सर्व मैद्याला. थोडं गार झाल्यावर मग आपण हाताने चांगलं चोळून घ्यायचंय मैद्याला अगदी, म्हणजे आपली शंकरपाळी खुसखुशीत होणार. ह्या पद्धतीनेच करायचं. तूप आपल्याला मोजताना मेल्ट करूनच पाऊण वाटी घ्यायचंय, घट्ट घ्यायचं नाही. तूप जास्त झालं तरी पण शंकरपाळी तेलामध्ये विरघळतात, त्याच्यामुळे आपल्याला
तूप हे बरोबर मेजरमेंट नुसार मेल्ट करूनच घ्यायचे पाऊण वाटी. आता बघू शकतो आपण, जरा सोसते का आपल्या हाताला. आता आपल्याला हे बघा चांगलं असं करून मस्त आपल्याला लावून घ्यायचंय. सर्व मैद्याला तूप चांगलं चोळून घ्यायचंय असं करून, म्हणजे आपला मैदा चांगला होणार. खुसखुशीत शंकरपाळ्या करण्यासाठी ही एक टिप्स आहे चांगली, की आपल्याला पूर्ण मैद्याला चोळून चोळून घ्यायचंय. तुम्ही बघू शकता. आणि मुटका करून बघायचा, मुटका कसा होतो की नाही. मुटका चांगला झाला की समजायचं आपलं प्रमाण मोहनचं परफेक्ट आहे. तुम्ही बघू शकता मुटका. आणि अगदी तो आपण असा दाबल्यावरच तो फुटायला पाहिजे मुटका, नाही तर सरकला तो खाली पडला तर समजायचं की अजून मोहन आपलं कमी पडलंय. तर आता हे परफेक्ट मोहन झालं आपलं. मुटका बघा कसा झालाय, आपण असं दाबल्यावरच तो तुटतोय. तर हे परफेक्ट मोहन झालं आपलं. बघू शकता तुम्ही. हे असंच करून घ्यायचंय आपल्याला. आता आपण हे जे दूध आणि पिठी साखरेचं पाणी केलेलं आहे ते आता आपण थोडं थोडं घालून मळणार आहोत. तुम्हाला दूध नसेल पाहिजे तर तुम्ही पाण्यातही करू शकता, किंवा पूर्ण दुधात करू शकता, किंवा दोन्ही अर्ध अर्ध पण घेऊ शकता. अर्ध पाणी अर्ध दूध, म्हणजे आपण 1 वाटी घेतलेलं आहे दूध, तर अर्धी वाटी पाणी अर्ध वाटी दूध घेऊन सुद्धा तुम्ही मळू शकता. किंवा जर तुम्हाला दूध नकोस तर तुम्ही पूर्ण पाण्यात केलं तरी काही प्रॉब्लेम नाही. पण मी दुधातच करते, कारण हे आपलं प्रमाण मी जास्त अगदी नाही 4 वाट्यांचं दाखवतेय. छोट्या वाट्या आहेत माझ्या. तुम्ही मोठ्या वाट्या करणार असाल तर भरपूर दिवस राहणार असेल तर मग पाण्यात केलं तरी काही प्रॉब्लेम नाही. पण मी दुधातच करते, मोठ्या प्रमाणात पण मी दुधातच करते. का तर टेस्ट छान येते शंकरपाळ्याला दुधाची तुपाची अशी. तर तुपातच मी तर म्हणते दुधातच मळा. जर तुम्हाला आवडत नसेल तरच तुम्ही पाण्यामध्ये मळू शकता. आता आपण जसं लागेल तसं पिठी साखर आणि दुधाचं मिश्रण जे केलेलं आहे ते थोडं थोडं घालून आपल्याला मैदा मळून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता. मी अगदी जास्त घालणार नाही, जसं लागेल तसं थोडं थोडं घालूनच मळणार आहे. गोळा घट्ट गोळा मळायचा आहे आपल्याला, चपातीपेक्षा घट्ट. बघू शकता तुम्ही. आपले शंकरपाळे चांगले खुसखुशीत बिस्किटासारखे होणार. तुम्हाला जर साखरेचं प्रमाण वाढवायचं असेल तर तुम्ही वाढू शकता. मी 1च वाटी पिठी साखर घेतलेली आहे. तुम्हाला जर अजून गोड लागत असेल तर तुम्ही प्रमाण वाढू शकता. मी अगदी 1च वाटी घेतलेली आहे. बघू शकता बघा कसे झाले मस्त आपलं पीठ. असं आपण चांगलं मळून घेऊया. याप्रमाणे तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट आहे आपलं. असं मळून घेऊया आपण चांगलं पीठ. बघू शकता तुम्ही. आता आपण पीठ मळून घेतलेलं आहे शंकरपाळ्याचं. कसं मळलं बघा. असं मळून घ्यायचं आपण. आपल्याला ते पूर्ण लागलं. आपण जे केलं होतं दुधाचं आणि पिठी साखरेचं पाणी ते पूर्ण लागलेलं आहे आपल्याला. तुम्हाला जर वाटत असेल की खूप पातळ होतंय तर तुम्ही थोडंसं मैदा घालू शकता. आणि खूप घट्ट वाटत असेल तर मग किंचित दूधही घालू शकता कोमट करून, काही प्रॉब्लेम नाही. आता हे मी असं करून घेतलेलं आहे. चपातीपेक्षा तुम्ही बघू शकता चपातीपेक्षा थोडं घट्ट मळलेलं आहे मी. चला तर आता आपण झाकून घेऊया.
आता अर्धा तास आपण पीठ झाकून ठेवलं होतं. तुम्ही बघू शकता असंच आपल्याला पीठ हवंय, चपातीपेक्षा जाड. म्हणजे आता आपली जी शंकरपाळी आहे ती खुसखुशीत होणार. चला तर मग आता आपण शंकरपाळ्या करून घेऊया. चला तर आता आपण पीठ आपलं छान झालेलं आहे, तर आता आपण त्याचे समान 3 गोळे करून घेऊया. आपल्याला 3 गोळे एकसारखे करायचे आहे, म्हणजे आपल्या शंकरपाळ्या सुद्धा अशा एकसारख्या होतील. आणि आपलं परफेक्ट प्रमाण आहे आपण जे घेतलं ते अगदी. आणि जर तुम्हाला वनस्पती तूप वापरायचं तर तुम्ही तेही वापरू शकता किंवा तेलही वापरू शकता मोहनासाठी. मी साजूक तूप वापरलेलं आहे. तेल आणि वनस्पती तुपाने छान होतात, तसं काहीच प्रॉब्लेम नाहीये. फक्त ते सुद्धा तुम्ही पाऊण वाटीच घ्यायचं आहे. पाऊण वाटीच आपल्याला तेल किंवा तुम्ही वनस्पती तूपही घेऊ शकता, अगदी परफेक्ट प्रमाणे आपलं. तर आता आपण छान लाटून घेऊया एकसारखं मस्त. थोडंसं जरा जोर देऊन लाटावं लागतं, कारण मैदा कसा आकसला जातो ना, त्याच्यामुळे थोडासा जोर देऊन लाटावं लागतं. असं चांगलं आता आपण लाटून घेऊया छान. आणि त्यांचे एकसारखे सुरीनेच आपल्याला करायचे. तुम्ही चौकोनी करू शकता किंवा डायमंड शेपनी करू शकता, कट करू शकता शंकरपाळ्या. मी चौकोनीच करून घेणार आहे आणि फिरकीने मी करणार नाही, कारण फिरकीने काय होतं, कडा दबल्या जातात आणि लेअर सुटत नाही. त्याच्यामुळे मी सुरीनेच करून घेणार आहे. तर आता आपण चांगलं ह्याला चौकोनी आकार देऊया सुरीने. आता आपली झाली लाटून, तुम्ही बघू शकता किती मोठी केली आहे मी. आपल्याला अशाच मोठ्या करायच्या आहेत पोळ्या. आणि किती जाड केली ते सुद्धा तुम्ही बघू शकता, तिची जाडी. असंच लाटून घ्यायचं आपल्याला एकसारखं, बघू शकता तुम्ही. अगदी सोप्या आहे शंकरपाळ्या करायला, काहीच अवघड नाहीये. आता असे आपण लेयर्स येण्यासाठी असं करून घेऊया आणि परत आपण लाटून घेऊया, म्हणजे छान लेयर्स येतात. बघू शकता. आणि ते सगळं गोल करून असं आपल्याला परत एक असा गोल त्याचा हे बनवायचा आहे गोळा. जसं आपण चपातीला करतो ना तसं. चला तर आता परत लाटून घेऊया एकदा, म्हणजे छान लेयर्स येणार आपल्याला. असं करून घ्यायचंय आपण. आता आपण लाटून झालेली आहे. आता सुरीने आता आपण कट करून घेऊया. बघा किती जाडीची केलेली आहे मी. एवढीच जाडीची करायची, खूप पातळ पण नाही आणि खूप जाड पण नाही. अगदी बरोबर अर्धा सेंटीमीटर एवढी करायची आपल्याला. आता चांगले आधीच सर्व चौकोन करून घेऊया आपण, कडा काढून टाकूया, त्याच्यामुळे आपल्याला सर्व एकसारख्या करता येईल शंकरपाळ्या. ती सुरुवातीला असं छान चौकोन करून घ्यायचा आणि साईड काढून टाकायच्या. आता तुम्ही बघू शकता. आता एकसारखं आकार देऊन करूया आपण. तुम्हाला जशा जाड, मोठ्या, छोट्या त्यानुसार, डायमंड शेप, चौकोन शेप त्यानुसार एकसारखे आपण करून घेऊया, उभ्या आडव्या. त्याच्यामुळे कसं एकसारख्या असल्या ना की छान दिसतातही, आणि सुरीने अशा केल्यामुळे लेयर्सही छान येतात. अशा आपण सर्व करून घेऊया, अगदी परफेक्ट तुम्ही बघू शकता. आता उभे करून घेऊया आपण एकसारखे छान, म्हणजे कशा आपल्या छान एकसारख्या होणार लेयर्स. बघू शकता तुम्ही किती जाड केलेली आहे. आता त्या फुगल्यावर तुम्हाला दाखवते, तळल्यावर किती फुगतात ते शंकरपाळ्या आपल्या अगदी तेलामध्ये. आणि तेलही पीत नाही जास्त, आणि अगदी बिस्किटासारख्या होतात, अगदी कुरकुरीत खुसखुशीत. मी नेहमी अशाच करते दिवाळीला. तुम्ही सुद्धा हे माझं प्रमाण बघून अशाच सेम करा. तुमच्या घरातही सर्वांना आवडतील अशा शंकरपाळ्या. तुम्ही करून बघा अशा जाडीच्या.
आता गोळा चांगला वरती तरंगतो आहे, तुम्ही बघू शकता. म्हणजे आपलं तेल आता व्यवस्थित गरम झालेलं आहे. आता आपण शंकरपाळ्या घालूया त्यात. खूप पण घालायच्या नाही, जेवढ्या मावेल तेवढ्याच घालायच्या. खूप घातल्या की मग काय होतात, ते तेलाचं टेम्परेचर कमी होतं आणि त्या विरघळायची शक्यता असते. त्यामुळे जेवढ्या बसेल तेवढ्याच घालायच्या, खूप पण गर्दी करायची नाही आणि चांगल्या होऊ द्यायच्या. लगेच हलवायला जायचं नाही, 1 मिनिट अशाच ठेवायच्या. मग चांगल्या आपण हलवायच्या आणि एकसारखं हलवतच म्हणजे कलर एकसारखा येतो. आणि आपल्याला खूप डार्क कलरवर नाही, आपल्याला अगदी किंचित सोनेरी कलरवर करून घ्यायचे आहे. खूप डार्क कलर करायचा नाही आपल्याला आणि लो टू मीडियम गॅसवरच आपल्याला करून घ्यायचे आहे. आता 1 मिनिट झालेला आहे. आता तुम्ही बघू शकता, असं चांगलं एकसारखं हलवत राहिलं ना म्हणजे सगळीकडून एकसारख्या त्या तळल्या जातात, म्हणजे कलरही सर्वीकडून एकसारखा येतो. असं करायचं आहे. बघू शकता तुम्ही, अशा करून घेऊया आपण. तुम्ही बघू शकता मी सर्व शंकरपाळ्या करून घेतलेल्या आहेत. तुम्ही तेलही वापरू शकता तुपाच्या ऐवजी. मी तुपामध्ये केलेलं आहे, साजूक तुपामध्ये मोहन घातलेलं आहे साजूक तुपाचं. तुम्ही तेलही वापरू शकता, वनस्पती तूपही वापरू शकता, तसं काहीच प्रॉब्लेम नाहीये. तुमच्या ह्याच्यावर चांगल्या होतात, तेलाने चांगल्या होतात आणि वनस्पती तुपानेही चांगल्या होतात. त्यामुळे तुम्ही वनस्पती तूपही घालू शकता आणि तेलही घालू शकता, पाऊण वाटी. चांगल्या करून घेऊया आपण. तुम्ही बघू शकता आता कसा छान कलर आलेला आहे आपल्या शंकरपाळीला. एवढेच करून घ्यायचेत आपल्याला. ह्याच कलरवर आपल्याला शंकरपाळे करायचे, कारण आपण शंकरपाळे तळून झाल्यावर सुद्धा त्याची प्रोसेस चालूच असते. त्याच्यामुळे थोडासा कलर अजून बदलतो. त्याच्यामुळे खूप डार्क कलरवर करायचे नाही, एवढ्या कलरवरच आपल्याला शंकरपाळे करून घ्यायचे आहेत. कारण खूप डार्क कलर पण चांगला दिसत नाही, आपल्याला हाच कलर हवा आहे. हा बघा, असे करून घेऊया. सर्व काढूया आणि आपण टिश्यू पेपरवर ठेवूया सर्व. दुसऱ्याही आपण आता करून घेऊया. शंकरपाळ्या तळून घेऊया. बघू शकता तुम्ही साईज किती मस्त झाली, मोठी. हे बघा, आपण टिश्यू पेपरवर काढूया. आवाज बघा, आवाज पण बघा, किती सुंदर झाल्यात. दुसराही करून घेऊया आपण. आता हेही शंकरपाळे बघा तुम्ही चांगले झालेले आहेत. आता ह्या कलरवर आपल्याला काढून घेऊ. तुम्ही बघू शकता किती टम्म फुगलेत शंकरपाळे, अगदी परफेक्ट झालेले आहेत. लेयर्स पण छान आलेले आहेत, तुम्ही बघू शकता. आता सर्व काढून घेऊया आपण. आता आपण अशा शंकरपाळ्या करून दाखवलेल्या आहेत, तुम्ही बघू शकता. दिवाळी स्पेशल. तुम्हाला आवडल्या का? कशा लेयर्स आलेल्या आहेत मी तुम्हाला दाखवते जवळून सुद्धा. तुम्ही बघू शकता अगदी छान लेयर्स आलेले आहेत आणि साईज सुद्धा बघा किती मोठी झालेली आपल्या शंकरपाळीची. अगदी अप्रतिम आणि बिस्किटासारख्या कुरकुरीत झालेल्या आहेत. तुम्ही बघू शकता. हे बघा, अगदी बिस्किटासारख्या, अगदी हे बघा अशा मस्त झालेल्या आहेत आपल्या शंकरपाळ्या. आणि तुम्ही आवाजही बघा, मी खाऊन दाखवते कसा आवाज येतो ते. बघा कशा कुरकुरीत झालेल्या आहेत. अशा मी अगदी परफेक्ट प्रमाण घेऊन अगदी करून दाखवलेल्या आहेत. तुम्ही सुद्धा माझं प्रमाण घेऊन अशाच करा, तुम्हालाही आवडतील अशा शंकरपाळ्या. आणि
आपण तेलाचं मोहन घालूनही करू शकतो, तुपाचं मोहन घालूनही शकतो, वनस्पती तुपही घालून करू शकतो. आणि जर तुमचं प्रमाण थोडंसं फसलं, तुम्हाला वाटलं पीठ खूपच घट्ट झालं, तर थोडंसं दुधाचा हात तुम्ही लावू शकता. आणि जर पीठ खूप पातळ झालं तर त्यामध्ये थोडासा मैदाही घालून परत तुम्ही मळू शकता. तसं घाबरायचं काही कामच नाहीये, कारण मी परफेक्ट प्रमाण सांगितले त्या प्रमाणात होतात. पण क्वचित जर थोडंफार तुमचं वाटीचं प्रमाण घेताना थोडंफार दाबून किंवा हलक्या पद्धतीने घेतलं तर थोडंफार झालं तर काही घाबरायचं काम नाही. अशा करू शकतो आपण. मस्त क्रंची होतात, खुसखुशीत होतात, अगदी लेयर युक्त आणि बिस्किटासारख्या अगदी खुसखुशीत अशा होतात. तुम्ही बघू शकता, घरात सगळ्यांना आवडणार अशा तुम्ही शंकरपाळ्या करू शकता. आणि संगीतास किचन वाईफस्टाईल तुम्हाला जर आवडल्या असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर्स करा तुमच्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना. आणि कमेंटमध्ये मला सांगा तुम्हाला आवडल्या का माझ्या शंकरपाळ्या मी केलेल्या. थँक्यू.